भाई आकाश निर्मळ हे गेली 15 दिवस झालं उपोषणाला बसले होते किंवा एसटी समाजामध्ये धनगर समाज आणि वडर समाजाचा समाविष्ट केलं पाहिजे। बाकी इतर राज्यामध्ये केलं जात आहे, पण महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला आणि वडर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट केलेलं नाही, त्याच्यामुळे जातीचा बराच नुकसान होत आहे। तर मी त्यांना विनंती केली की तुम्ही एवढे दिवस झालं बसला, ते म्हणले माझ्याकडे इथं कोण लोकप्रतिनिधी आला नाही किंवा कोणी शासनाचा माणूस आला नाही, प्रशासन पण कोणी येत नाही। तरी मी म्हणलं हे आपल्याला आपण मरेपर्यंत यायची वाट बघतायत, हे येणारच नाही, त्याच्यामुळे आपण उपोषण सोडलं पाहिजे। तुमच्या मागण्या मी सभागृहात मांडतो आणि माझा तुमच्या मागण्याला पाठिंबा आहे। आणि आपल्या वाहिनीच्या माध्यमातून पण मी सर्व बीड जिल्ह्यातील जनतेला सांगू इच्छितो की या उपोषणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि यांची जी मागणी आहे ती मागणी मी सभागृहामध्ये मांडणार। आपण आता बोलताना म्हणालात की इथे जे ओबीसी नेते आहेत ओबीसीच्या व्यासपीठावर जातात आणि इथं येऊन यांचं उपोषण देखील पाहणी नाही केली आणि सोडलं देखील नाही, असं त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे कुणी आलं नाही, मी असं बोललो नाही। तर मी बोललो ठीक आहे, आता त्यांना वेळ नसेल, त्यांना जिथं वेळ आहे तिथं जात असतील, आता इथे वेळ नसेल तर त्याला मी काय करणार। भाई जयंत पाटलांनी काल